चा विचार न करता जे समाजाचा विचार करतात त्यांना संत म्हणतात। भारत भूमी देवदूतांची भूमी आहे। ऋषीमुनींच्या विचारांचा हा देश आहे। जे स्वतःच्या सुखाचा विचार करत नाही ते दुसऱ्यांचा दुःखाचा विचार करतात। संतांचे अंतकरण भागवत गीता आहे। गोमाता आईवडिलांची सेवा केली पाहिजे। देव संत आहे म्हणून जीवनात देव भेटले नाही तरी चालेल पण संत भेटले पाहिजे। मालक म्हणून नाही तर सेवक म्हणून जगले पाहिजे। गोमाता संतवचन यामुळे समाज स्थिर आहे। सुख म्हणजे परमार्थ आहे। जिथे देव आहे ते दुःख नाही। धर्मरक्षणासाठी शरीर सुदृढ करा आणि मन बळकट करा। अंतकरण प्रभूची सेवा करा। देवाला माझे म्हणा, देवही तुम्हाला म्हणाल्याशिवाय राहणार नाही। जीवनात संकट निर्माण झाले तर एक जीवाचे माणसे भेटले पाहिजे। ज्याला कोणाचा आधार नाही त्याला भगवंताचा आधार असतो। चांगले काम करताना अडचणी येत असतात। परमार्थाचे काम करताना संतांच्या सहवासात केले पाहिजे। जेथे श्रद्धा आहे तिथे आपण नतमस्तक होऊन कार्य केले पाहिजे, असे महंत भास्कर गिरीजी महाराज यांनी सांगितले। गवळणीला इतका आनंद होत होता की चोरीच्या निमित्ताने भगवंताला काही कमी होतं का, पण हा एक बहाणा केला। या निमित्ताने त्या खूप गोपींच्या अंतःकरणाचं प्रेम दृढ होतं आणि त्या गवळणीला आणखी एक रात्रभर सुद्धा खपत नव्हतं। त्या गाण्याच्या निमित्ताने यशोदा इकडे जायचं। एक 2 मिनिटं गाण्याने सांगायचं पण तास तास सांगत होत्या प्रभूचं दर्शन होत राहतं। म्हणून पहिल्यांदा चोरीच्या निमित्ताने दर्शन, नंतर गाराण्याच्या निमित्ताने अशी सगळी त्या गोकुळातल्या गोपिकांची अवस्था। इतर आता सजाती आणि विजातीची भिन्नता आहे पण भाव भक्ताचा आहे। मार्ग कोणतेही असू द्या पण भाव तर भक्ताचा आहे ना। त्या गवळींचे किती प्रेम होतं आणि गोपाळांचं किती प्रेम होतं हे सगळं तिथंच आपल्याला केलं। गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान वेदिया वाचून जप तपे। ते कुठं त्यांनी जप केला नाही, कुठं तपश्चर्या केली नाही, कुठं आणखी काही केलं नाही, पण घरोघरी योगी झाले प्रभू। याचं एकच कारण प्रभूची सेवा, प्रभूच्या विषयी असलेला अंतःकरणातला हा भाव। यावेळी मुलकपीठाधीश्वर महंत डॉक्टर राजेंद्र प्रसाद देवाचार्य, राजस्थान जोधपूर येथील परमपूज्य गोवत्स राधाकृष्ण महाराज, ठाणेतील महंत बालयोगी सदानंद महाराज, शिर्डी येथील महंत स्वामी काशिकानंद महाराज, विदर्भ अकोला येथील हभप नाना महाराज उजवणे तसेच बजरंग विधाते यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भागवत कथा व कीर्तन महोत्सव सोहळ्यात योगदान देणाऱ्या भाविक भक्तांचे तसेच सेवा देणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांचे गुरुवर्य भास्कर गिरी बाबांनी शब्द सुमनांनी स्वागत केले। यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद देवाचार्य, गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी झालेल्या यज्ञातील धार्मिक विधीचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न पुरोहित आचार्य गणेश गुरुजी कुलकर्णी व ब्रह्मवृंद मंडळींच्या अधिपत्याखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास नेवासा।